ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ युग. क्षेत्र क्षेत्रज्ञ संबंधी भगवंतांचं मत. भाग 6वा. मन. भाग 1. ओव्या आहेत 104 ते 109. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये यांचं स्पष्टीकरण केल्यावर ज्ञानदेव मन या 11व्या इंद्रियाचं स्पष्टीकरण करत आहेत. जे इंद्रिय आणि बुद्धी माझारिलीये संधी, रजोगुणाच्या खांदी तरळत असे. जे मन इंद्रिये आणि बुद्धी यांच्या मधील जागेत रजोगुणाच्या खांद्यावर म्हणजे आश्रयावर चंचलपणाने असते. निळिमा अंबरी का मृगतृष्णा लहरी, तैसे वायाची फरारी वावो जाहले. आकाशातील निळ्या रंगाप्रमाणे अथवा मृगजळावरील लाटांप्रमाणे ज्याचा व्यर्थ खोटा भास होतो. आणि शुक्र शोणिताचा सांधा मिळता पाचांचा बांधा, वायू तत्व दशधा एकची जाहले. आणखी रेत व रक्त यांचा मिलाप झाला असता पंचभूतात्मक शरीराचा आकार तयार होतो. मग तेथे त्या शरीरात एकच वायुतत्व स्थानभेदे करून पंचप्राण व पंच उपप्राण असे 10 प्रकारचे झाले. मग तीही 10 भागी देह धर्माच्या खैवंगी अधिष्ठिले अंगी आपुलाल्या. मग त्या 10 भागाने म्हणजे 10 प्रकारच्या वायूंनी देह धर्माच्या बळकटीने त्या त्या प्राण्याच्या शरीरामधील ज्या जागा ठरल्या होत्या त्या जागांचा आश्रय केला. तेथ चांचल्य निखळ एकले ठेले निढाळ, म्हणून रजाचे बळ धरिले तेने. त्या ठिकाणी शुद्ध चांचल्य एकटे आश्रय रहित राहिले म्हणून त्या चांचल्याने रजोगुणाचे बळ धरले म्हणजे आश्रय केला. ते बुद्धीसी बाहेरी अहंकाराच्या उरावरी, ऐसा ठाई माझारी बळीयावली. ते चांचल्य बुद्धीच्या बाहेर व अहंकाराच्या उरावर म्हणजे बुद्धी व अहंकार यांच्या मधील जागेत बळकट होऊन बसले. 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि मन असा एकूण 11 इंद्रियांचा समुदाय. त्यातील मन या इंद्रियांचं ज्ञानदेवानी मार्मिक आणि शास्त्रीय स्पष्टीकरण केलेलं आहे. 12 ओव्यात त्यांनी मनाचं स्वरूप आणि कार्य स्पष्ट केलेलं आहे. स्थान. सुरुवातीला या मनाचं स्थान कोणतं आहे ते सांगत आहेत. हे मन इंद्रिये आणि बुद्धी यांच्या संधिस्थानी रजोगुणाच्या फांदीवर तरंगत असते. ज्ञानेंद्रिये ज्ञान करून देतात आणि कर्मेंद्रिये कर्म करतात. ज्ञानेंद्रियांनी दिलेले ज्ञान बुद्धीपर्यंत पोहोचवणे आणि बुद्धीने दिलेला आदेश कर्मेंद्रियांपर्यंत पोहोचवणे असे हे मधले समन्वयकाचं काम मन करत असतं. नेत्रांनी वस्तू दाखवण्याचं काम केलं. ते ज्ञान मन बुद्धीपर्यंत पोहोचवतं. मग बुद्धी ती वस्तू हवी की नको याचा निर्णय करते व त्याप्रमाणे मनामार्फत ती त्या त्या इंद्रियाला आज्ञा करते. हा समन्वय नसेल तर शरीराकडून कार्य घडणार नाही. त्या दृष्टीनं मन हे उभयात्मक इंद्रिय आहे. ते ज्ञानेंद्रिय पण आहे आणि कर्मेंद्रिय पण आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की मन इंद्रिय आणि बुद्धी यांच्या संधिस्थानी राहते. तसेच ते रजोगुणाने सळसळलेले असतं. एकही क्षण स्थिर राहत नाही. मनुष्य हाताने एखादी गोष्ट करत असला तरी त्यावेळी त्याचे मन नाना दिशांना भटकून येत असतं. म्हणून ते रजोगुणाच्या फांदीवर तरळत असतं असं ज्ञानदेव म्हणतात. आणि ही फांदी बुद्धी व इंद्रिये यांच्या संधिस्थानी असते. वास्तविक 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये जशी दाखवता येतात तसं मन हे इंद्रिय दाखवता येत नाही. त्यामुळं मन हे मुळात नाहीच पण त्याचा भास मात्र होतो. हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आकाशातील निलिमा व मृगजळ हे 2 वैज्ञानिक दृष्टांत घेतलेले आहेत. आकाश आपल्याला निळ्या रंगाचं दिसतं पण वास्तविक आकाशाला कोणता तरी रंग असतो का? किंवा मृगजळामध्ये पाण्याच्या लाटा आहेत असा अनुभवच येत असतं. परंतु तेथे पाणीच नाही तर लाटा तरी कोठून उत्पन्न होणार? तसंच मन हे वास्तविक नाहीच पण ते भासत मात्र असतं. मनाची उत्पत्ती. आता ज्ञानदेव मनाची उत्पत्ती कशी होते ते सांगत आहेत. पुरुषाचे रेत म्हणजे शुक्र व स्त्रीचे रेत म्हणजे शोणित किंवा रज यांच्या मिलनातून पंचभूतात्मक देह निर्माण होतो. हे शरीर निर्माण होते तेव्हा एकच वायुतत्व प्राण, अपान, व्यान, समान आणि उदन असे पंचप्राण
आणि नाग, कूर्म, देवदत्त, धनंजय, कृकल असे पंच उपप्राण अशा 10 भागात विभागले जाते. या प्राणांची कार्य ठरलेली आहेत. प्राणाची गती वर असून तो नासाग्री असतो. अपानाची गती खाली असून तो गुदस्थानी राहतो. व्यानाचा सर्व शरीरात संचार असतो. उदानाची गती वर असून हा कंठस्थानी राहतो आणि याचं काम मृत्यू समय ऊर्ध्व लागतो त्यावेळी होत असतं. समान हे शरीरात गेलेले उदक, अन्न यांचं पचन करून त्याची रक्त, रस, वीर्य, विष्ठा, मूत्र यांची योग्य ती विभागणी करणे हे समानाचं कार्य असतं. ही पंचप्राणांची कार्य झाली. काही सांख्य 5 उपप्राण मानतात. नाग हा वांती करणारा, कूर्म हा आकुंचन करणारा किंवा डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करणारा, कृकल हा भूक उत्पन्न करणारा, देवदत्त जांभई उत्पन्न करणारा आणि धनंजय हा पोषण करणारा आहे. या 5 उपप्राणांचा पंचप्राणातच समावेश होत असल्यामुळं काही वेदांती पंचप्राणच मानतात. एकूण अशा प्रकारे एकाच वायुतत्वाची 10 विभागात वाटणी होते व शरीराच्या निरनिराळ्या ठिकाणी ते राहतात. मन हे वायुतत्वाचा गाभाच आहे. शरीराची निर्मिती होते तेव्हा एकच वायुतत्व 10 प्रकारे विभागले जाते. वायुतत्वाची विभागणी झाली की मन एकटे पडते, म्हणून ते रजोगुणाचा आश्रय करते व त्या जोरावर ते बुद्धी व अहंकार यांच्या संधीमध्ये बलवान होते. मन हे बुद्धीनं जाणलं जातं, म्हणून ते बुद्धीच्या बाहेर म्हणजे नंतर आहे. ज्यावेळी संकल्प उठतो त्यावेळी अहंकार जागृत होतो, म्हणून ते मन अहंकाराच्या पूर्वी आहे. एकूण बुद्धी आणि अहंकार यांच्या बेचक्यात याचं स्थान आहे. अहंकार जागृत झाला की जीव सर्वस्वी मनाच्या स्वाधीन होतो असं याचं सामर्थ्य असल्यामुळं त्याला बळीया वले बळकट झाले असं ज्ञानदेव म्हणतात. पुढे ज्ञानदेव या मनाचे कार्य सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.